नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत सोहम कार्यकर्ते हा तुमचा मित्र उपस्थित आहे. सोहमला यावर्षी MHT CET 2012 या परीक्षेमध्ये त्याला 180 गुण त्यांनी प्राप्त केलेले आहेत. प्रथमतः त्याला मिळालेल्या उज्ज्वल यशाबद्दल मी प्राध्यापक अरविंद गाडगीळ आणि एडनेक्सा तर्फे त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. सोहम, तुला मी असं विचारतो पहिल्यांदा की 12वीत गेल्यानंतर आपल्याला CET मध्ये मी इतके मार्क पाडणार आहेस किंवा मी असंच करणार आहे किंवा मला मेडिकललाच जायचं आहे किंवा मला इंजिनियर जायचं आहे, असं काही तू मनात ठरवलं होतंस का? इंजिनिअरिंगचं कधीपासून म्हणजे 10वी नंतरच मनात होतं. इंजिनिअरिंग शिवाय अजून कुठे म्हणजे तसं इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा म्हणजे मला आता म्हणजे 10वीपासूनच सायन्स वगैरे विषय आवड होती आणि म्हणजे ॲप्लिकेशन त्याचं म्हणून मनात आधीपासूनच होतं. आणि बायोलॉजी नको होतं म्हणून ठरलं होतं इंजिनिअरिंगच घ्यायचं. म्हणून ठरवलं किंवा म्हणायचं तर मग केव्हापासून 10वीपासूनच ठरलेलं आहे. तुझं ठरलं होतं मला 12वी नंतर इंजिनियर जायचं आहे आणि त्या दृष्टीने तुझा अभ्यास तू सुरू केला होतास जून महिन्यापासून. अभ्यास सुरू करणं म्हणजे मी विचारतोय, तू CETचा अभ्यास कधी सुरू केलास? जून सुरू केलास की जेव्हा तुमची झाली परीक्षा 12वीची? 11वीची परीक्षा आली तेव्हा एप्रिल मे मध्ये असं पार्ट टाइम एक टॉपिक अशी पुस्तकं आणली फक्त. त्यानंतर एक टॉपिक दररोज अर्धा तास एक टॉपिक 10-20 MCQ जरा बघायचे, सोडून बघायचे. पण तेव्हा फारच लाईटली सगळं एप्रिल मे जून पर्यंत लाईटली चाललेलं. त्यानंतर मग नोव्हेंबर डिसेंबर मध्ये वगैरे अजून थोडं 1-2 तास. मग त्याच्यानंतर 12वीचा बोर्डचा थोडा जास्त अभ्यास केला आणि मग बोर्ड संपल्यानंतर मग फुल टाइम CET. फक्त त्याला फुल टाइम CET. पण म्हणजे साईड बाय साईड मी IIT JEE साठी पण क्लासेस लावले होते म्हणून त्याच्यात पण तो अभ्यास पण चालू होता माझा. पण म्हणजे कोर कॉन्सन्ट्रेशन CET वरच होतं. आता जेव्हा तू अभ्यास करायचास तेव्हा त्या अभ्यास करताना काही तुझं असं टाइम टेबल होतं का? किंवा मी रोज 1 तास या विषयाचा अभ्यास करणार किंवा रोज मी 3 विषयाचा अभ्यास करणार, असं तू काय सांगशील आमच्या विद्यार्थी मित्रांना? नाही म्हणजे तसं वेळ ठरवून काय असं अभ्यास नाही केला की किंवा असं ठरवलं साधारण की आज हा टॉपिक झालाच पाहिजे किंवा आता येत्या 2 दिवसात हे 4 टॉपिक झाले पाहिजेत. म्हणजे तेव्हा मग मी वेळ नाही की म्हणजे ह्या 1 तासात हे झालं पाहिजे. नाही, मी स्वतःचा वेळ घ्यायचो तेव्हा मग किती वेळ लागला तरी तेवढं झालं पाहिजे. वेळेची अशी काही बाधा नाही की असं काही नव्हतं ठरलं. टाइम टेबल पण असं नव्हतं सेट केलं. विद्यार्थी मित्रांनो, मग माहिती तुम्हा सगळ्यांना फिजिक्स हा विषय अवघड वाटतो. तुझे आता काय मत आहे? फिजिक्स इनफॅक्ट आवडायचा मला सर्वात जास्त. आवडायचा. तू कसा अभ्यास करास फिजिक्सचा विषयाचा? फिजिक्सचा की ज्या योगे आमची जी आत्ताची 12वीची मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त स्कोअर करता येईल फिजिक्समध्ये. कारण मी तर असंच म्हणतो की जी मुलं फिजिक्सला स्कोअर करतात त्यांना CETला नक्की चांगला स्कोअर मिळू शकतो. तुझं काय मत आहे? मोर ऑर फिजिक्समध्ये आधी कन्सेप्ट हेच क्लिअर केले, टेक्स्टबुक्स एकदम नीट वाचली व्यवस्थित आणि मग कन्सेप्ट क्लिअर केले. आणि मग काही काळ असं पण झालं की कन्सेप्ट क्लिअर नाही झाले तरी मी प्रॉब्लेम्सकडे वळलो. कारण काय प्रॉब्लेम्स जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं आणि म्हणजे त्याप्रमाणे आपले जे कन्सेप्ट नसतात क्लिअर झाले ते प्रॉब्लेम सोडवताना क्लिअर झाले. म्हणजे आता असं माझं म्हणणं आहे. पण काही जण असं पण म्हणतात की आधी कन्सेप्ट क्लिअर करून मग प्रॉब्लेम्स. करेक्ट. पण मी स्वतः आधी प्रॉब्लेम मग साईड बाय साईड तेव्हा तुला असा अनुभव आला की जेव्हा तू प्रॉब्लेम सॉल्व्ह केलीस तेव्हा तुझ्या कन्सेप्ट जास्त क्लिअर होतो. बरोबर. तेव्हा प्रॅक्टिकली आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण म्हणजे कन्सेप्ट म्हणजे तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे आपण कुठेतरी वाचलेलं आहे, ह्याचं इथे म्हणजे हा असा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणून मला तो फॉर्म्युला आहे का, असं आहे का, तसं तुम्ही थोडंसं उलटा असा थोडासा विचार करतो. आता तू जे बाकीचे 2 विषय आहेत केमिस्ट्री आणि मॅथ्स याबद्दल काय गायडन्स देशील मुलांना? मॅथ्सचं तर म्हणजे प्रॅक्टिसनेच सगळं जमतं. मॅथ्सला तर म्हणजे प्रॅक्टिस खूप केली त्या मनाने. म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मिळून जेवढा वेळ झाला त्याहीपेक्षा जास्त मॅथ्सची प्रॅक्टिस केलेली आणि म्हणजे प्रॅक्टिस करून होतं. म्हणजे
पण मात्र प्रॅक्टिस फार करावी लागते एवढं. त्याला काही पर्याय त्याला काही पर्याय नाही. तू जितके असं सांगशील, जितकी मुलं 12वीची मुलं जितकी तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह कराल तितकं तुम्हाला जास्तीत जास्त यश हे मिळणार आहे, नक्की आहे. आता आमच्या बऱ्याच 12वीच्या मुलांचा थोडासा असा असतो गैरसमज की ते आपली जी थेरी आहे 12वीची त्याला इतकं महत्त्व देत नाही, तर ते जास्ती देतात महत्त्व, MCQ देतात महत्त्व. याच्याबद्दल काय मत आहे? नाही, थिअरी केली पाहिजे, कारण काय इव्हन CET मध्ये 40% पेपर हा थिअरीवर येतो आणि फिजिक्समध्ये येतो, केमिस्ट्रीवर तर येतो. सो थिअरीला काही नो ऑप्शन. पण म्हणजे थिअरी केली पाहिजे आणि मग म्हणजे थिअरी म्हणजे 12वीच्या दृष्टीने पण थिअरी होते आणि मग CET मध्ये पण आपला 12वीचा बेस पक्का असल्यावर CET मध्ये पण थिअरीचा फार उपयोग होतो. आणि तुझं असं म्हणणं आहे की तुम्ही जितकी तुमची थिअरी थरली प्रिपेअर कराल तरच तुम्हाला CETचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील आणि तर तुमचा चांगला स्कोर वाढेल. तुला माहिती आहे सोहम की CET एक्झाममध्ये 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स असतात. एक तर यू रिक्वायर देअर स्पीड अँड द अदर रिक्वायर देअर ॲक्युरसी. तर तुला स्पीड इम्प्रूव्ह करण्यासाठी तू काही विशेष प्रयत्न केलेस का? दोन्ही गोष्टींसाठी प्रॅक्टिस, ओनली प्रॅक्टिस. फक्त एकच पाहिजे. कारण काय मी स्वतः CET व्हायच्या आधी 15 ते 20 फुल पर्सेंटेज सोडून झालेल्या माझ्या. तर म्हणजे प्रॉपर टाइम लावून म्हणजे सोडून झालेला, म्हणजे त्यांनी प्रॅक्टिस होते आपली. आणि म्हणजे टाइम प्रॉब्लेमला प्रॅक्टिस हाच एक ऑप्शन आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय. आता ही जी आम्ही नवीन कल्पना रुजवण्याचा प्रयत्न करतोय, ऑनलाईन एज्युकेशन, तुला याच्याबद्दल काय वाटतं? नाही, तसा काही फरक नाही पडत. ऑनलाईन एज्युकेशन चांगलं आहे, पण म्हणजे जे ॲक्च्युअलमध्ये असतं की म्हणजे टीचर स्टुडंट इंटरॅक्शन जे असतं ते ऑनलाईनमध्ये कुठेतरी कमी पडतं असं मला वाटतं. पण म्हणजे अनलेस म्हणजे तुम्हाला जर म्हणजे ऑनलाईनमध्ये टीचर जो काही सांगतोय अनलेस यू इंटरप्रेट इट म्हणजे जमत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेवढं. आता तुला हे जे इतकं उत्तम यश मिळालं आहे, तुला आता थोडंसं असं वाटतं का की थोडेसे अजून जास्त प्रयत्न केले असते तर मला जास्ती मार्क अजून मिळाले असते, का तू थोडा कुठं कमी पडलास? तुला असं वाटतं? एक फक्त सांगा असं वाटतं म्हणजे आता ते उपयोगी नाही केलं. म्हणजे परीक्षा ज्या दिवशी असते, म्हणजे आता मी तुला काय विचारतोय, तुझा आता बघतो मी स्कोर कार्ड, तुला मॅथ्समध्ये 98 पडले, फक्त 2 मार्क गेले. तर तुला असं आता वाटतं का की समजा मी अशी जर प्रिपरेशन केली असती तर नक्की मला आउट ऑफ मार्क मिळाले असते? प्रिपरेशन मॅथ्सची झालेली, पण आणि ते 2 मार्क म्हणजे ते सिली मिस्टेक होते, एकदम फारच सिली मिस्टेक होती. पण म्हणजे एक परीक्षांसाठी एक सांगा असं वाटतं की म्हणजे CET ही एका परीक्षेवर पुढचे असं नाही अख्खं फुल लाईफ आपलं ठरणार आहे, पण ॲटलिस्ट पुढच्या 4 वर्षांचं तरी आपलं भवितव्य त्या परीक्षेत आहे. आता ही गोष्ट जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल CET देताना आपल्याला टेन्शन येतं आपलं बरंच. तर म्हणजे मला स्वतःला जेव्हा CETचा दिवस होता तेव्हा म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर सुरू व्हायच्या आधी म्हणजे इनफॅक्ट पेपर सुरू झाल्यावर फिजिक्सच्या पहिल्या 3-4 प्रश्नांना 5-5 वेळा मी प्रश्न व्हेरीफाय करून बघितले. तर म्हणजे आपण म्हणजे वी शुड बिलीव्ह इन आवरसेल्व्स. म्हणजे टेम्परामेंट एकदम कूल ठेवलं पाहिजे. टेन्शन मी बराच टेन्स होतो आणि आता सांगू शकतो की टेन्स जर नसतो मी तर 4-5 मार्क तर नक्कीच वाढले असते माझे. तर म्हणजे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, बिलीव्ह इन युअरसेल्फ, बी रिलॅक्स. आणि आपण जे काही केलं त्यावर विश्वास ठेवायचा, आपल्याला जमणारे सगळं, आणि म्हणजे टेम्परामेंट कूल ठेवून काहीच प्रॉब्लेम नाही. तर शेवटी एक विचारू इच्छितो की आमची जी 12वीची जी सगळे विद्यार्थी आहेत त्यांना तू काय सल्ला देशील की त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे पुढच्या संपूर्ण वर्षभर, त्यांनी कुठल्या गोष्टींवर जास्ती भर दिला पाहिजे? भर दिला पाहिजे म्हणलं तर केमिस्ट्रीमध्ये थिअरी बरीच विचारतात. सो केमिस्ट्री टेक्स्टबुक तुम्ही ॲटलिस्ट पूर्ण 7-8 वेळा वाचून झालंच पाहिजे. त्याच्यानंतर फिजिक्ससाठी प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे वेगवेगळे म्हणजे फॉर्म्युला, काही वेळा CETला बाहेरचे वगैरे फॉर्म्युलाज विचारतात. सो म्हणजे ते पण नीट केले पाहिजे. आता ते एडनेक्सामध्ये वगैरे ते असतील म्हणजे फॉर्म्युला वगैरे ते केले पाहिजेत. आणि मॅथ्सची प्रॅक्टिस हे एकच आहे. तुझं एकच फक्त त्यांना सांगणं आहे की प्रॅक्टिस, त्याशिवाय तुम्ही काही मार्क मिळू शकत नाही. आणि म्हणजे असं पण नाही की म्हणजे पहिल्यापासून केली तर मग, कारण काय मी स्वतः CETची मेन प्रॅक्टिस ही बोर्ड नंतर सुरू केली, फुल पोर्शन टेस्टच्या बोर्ड नंतरच केलं. म्हणून अगदी सुरुवातीपासून केलं पाहिजे असं नाही. बोर्डचा पण जरी तुम्ही इनफॅक्ट एकदम नीट अभ्यास केला तर CETचा फार सोपं जाईल तुम्हाला. तू फक्त हे बोर्डला अंडर एस्टिमेट करण्यात काही अर्थ नाही. बोर्ड जर सिरियसली केल्यावर CETचं होतं सगळं.
म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल MCQ सॉल्व्ह करायची हम्म. तितके तुमचे मार्क वाढणार आहे CETचे. मग तो कुठल्याही विषय असू दे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स काही असू दे. विद्यार्थी मित्रांनो, जसं आता सोहम म्हटला तसं त्याच्या यशाचं खरं एकच गमक आहे की त्यांनी जी प्रॅक्टिस केली, MCQ सॉल्व्ह करायची जी प्रॅक्टिस केली आणि त्याच्या आधी त्यांनी कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जो मुख्य भर दिला आणि नंतर त्यांनी जी प्रॅक्टिस केली त्याच्यामुळेच त्याला हे दैदिप्यमान यश मिळालं आहे. आणि शेवटी मी त्याच्या यशाबद्दल आणि त्याच्या पुढील वाटचाली संदर्भात त्याला नेसातर्फे आणि मायातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद.